म्हसवड शहरात काल रात्री एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून शहरातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रिशियन राकेश गजानन तिवाटणे यांचा भीषण दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण म्हसवड शहरावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राकेश तिवाटणे हे म्हसवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर कामानिमित्त गेले होते। काम आटोपल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते। त्यांच्या दुचाकीच्या मागे शहाजी माने बसलेले होते। दरम्यान म्हसवड येथील माळशिरस चौकाजवळ पंढरपूर रोडवरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की राकेश तिवाटणे यांचा एक पाय जागीच तुटला आणि ते रस्त्यावर कोसळले। अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। या अपघातात मागे बसलेले शहाजी माने हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर तातडीने दोघांनाही स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र राकेश तिवाटणे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले। यानंतर त्यांचे पार्थिव म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले। येथे शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने पहाटे दहिवडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। रुग्णालयात त्यांच्या पत्नीने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। राकेश तिवाटणे हे सर्वांसाठी नेहमी धावून जाणारे, मदतीला तत्पर आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून परिसरात परिचित होते। ही बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली। खबर गावाकडची न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय पानसांडे, म्हसवड। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।